आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. मिसमॅच लव भाग 69. कार्तिकचे डोळे समोर ओपन असलेल्या लॅपटॉपवर होते, पण मन मात्र गार्गीने मारलेल्या त्या शार्प टोमण्याभोवती फिरत होता. त्याचं लक्ष तर समोरच्या फाईलमध्ये होतं, पण त्यातला एकही आकडा त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता. त्याच्या कानात अजूनही गार्गीचे ते शब्द घुमत होते. खोटं बोलणं तुमच्या प्रोफेशनल एथिक्समध्ये गरजेचं असेल नाही. तिने त्याला नेमकं तिथेच चेकमेट केलं होतं जिथे तो सर्वात जास्त कमकुवत होता. पण तिला कसं कळलं असेल माझं वागणं इतकं पारदर्शक झालंय का, की ती काय विचार करते काय माहीत. आता हसत तर नसेल माझ्यावर, म्हणत असेल बघा कसा उंट पहाडाखाली आला. कार्तिक इनामदारला आज पहिल्यांदाच स्वतःच्या शिस्तीची भीती वाटून गेली होती. तो ओशाळला होता, एखाद्या लहान मुलाची चोरी पकडली जावी तसा, आणि त्याची मान लाजेने खाली जावी. मनातल्या त्या द्वंद्वात त्याने लॅपटॉप बंद केला आणि त्याची नजर सोफ्याकडे वळली. गार्गी आता तिथं शांतपणे झोपली होती, एका उशीला घट्ट बिलगून स्वतःमध्येच सामावून गेलेली. तिच्या गालावर गोड स्मित होतं, ते पाहून त्याच्या मनात हलचल झाली. यार, काय विचार करते ही नेमका, आणि इतकी गोड का हसत आहे. मला तर नाही ना हसत. तिला शंका तर आली नसेल ना मी तिच्याबद्दल काय विचार करतोय. हो, खरं तर मला वाटत आहेत तिच्याबद्दल फिलिंग्स. सांगून टाकू का तिला की गार्गी, आय एम इन लव्ह विथ यू. क्षणभर या विचाराने त्याला अंगभर थरथर जाणवली, पण पुढच्या क्षणाला त्याने स्वतःला झटकलं. छे, काय मूर्खासारखा विचार करतोयस तू. हा कार्तिक प्रेम आहे ना, मग सांगायची काय गरज आहे. तू कार्तिक इनामदार आहेस, आणि कार्तिक इनामदारचं प्रेम काही रस्त्यावरच्या मजनूसारखं नाही आहे की ओरडून सांगायला. इट्स अ हाय लेवल थिंग. तिनं ते ओळखावं आणि तिनं ते समजून घ्यावं. ती नशीबवान आहे की मला तिच्याबद्दल फिलिंग्ज आहेत. त्याने स्वतःला समजावलं, पण मनातले विचार त्याला शांत बसू देत नव्हते. मघाशी ती पडताना जेव्हा त्याने तिला सावरलं होतं, तेव्हा तिच्या डोळ्यातली ती चमक आणि ती भीती त्याला आपोआप आठवली. काय होतं ते. तिनेही मला स्वीकारलंय का, आणि असं असेल तर नो. पण स्वीकारलं असेल किंवा नसेल, आय डोंट केअर. पण मी असं माझ्या प्रेमाची लेवल खाली नाही घसरवू शकत. आय एम नॉट प्रियांश, आय एम अ कार्तिक इनामदार. त्याचं लक्ष पुन्हा झोपलेल्या तिच्याकडे गेल्या वाचून राहिलं नाही. तिचा तो निरागस चेहरा आणि झोपेचं ते हसू त्याला अस्वस्थ करत होतं. कार्तिकला त्या क्षणाला तिला जवळ घेण्याची तीव्र ओढ वाटत होती, पण मध्ये उभा होता तो त्याचा स्वतःचा हाय स्टँडर्ड इगो आणि सोफा क्लॉज. पण तू तिच्याकडे पाहिलंस का. करार मोडलाय तरीही तू दिलेला क्लॉज अजूनही ती फॉलो करते. पोरगी किती वेडी आहे. तिथे सोफ्यावर झोपूनही गोड हसते, आणि मी इथं बेडवर असूनही अस्वस्थ झालोय. खरं तर मीच तिला सांगितलं होतं सोफ्यावर झोपायला, पण आज मलाच तिचं तिथं असणं का टोचतंय, आणि तिला हे कळत नसेल का. तो पुन्हा तिच्याकडे पाहू लागला. यार, पण याचा अर्थ जर मी तिला माझ्या फिलिंग्स सांगितल्याच नाहीत तर ही अशीच दूर राहणार का माझ्यापासून. आयुष्यभर हा करार आणि हा सोफा आमच्यामध्ये अशीच भिंत म्हणून उभी राहणार का. त्याला अस्वस्थ वाटू लागलेलं. गार्गीचं ते शांत झोपणं त्याला आता एक आव्हान वाटू लागलं होतं. तिच्या अशा दूर असण्याची भावना त्याला अंतर्बाह्य पछाडत होती. कार्तिकला तीव्रतेने जाणवत होतं की तो गार्गीच्या प्रेमात वेड्यासारखा पडलाय, पण हे खरं असलं तरीही तिच्या समोर हार मानणं त्याला अजूनही जमणार नव्हतं. तो आता बेडवर आडवा झाला. रात्र पुढे सरकत होती, पण कार्तिक इनामदारच्या डोळ्यातली झोप कुठेतरी हरवली होती. सकाळी गार्गीला जाग आली तेव्हा कार्तिक आधीच उठलेला आणि आवराआवरी करत होता. गार्गीचं लक्ष त्याच्याकडे गेलं. काल रात्रीची ती अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हती. गार्गी ही शांतपणे उठली आणि आवरून तिच्या बुटीकला जाण्यासाठी तयार झाली. त्याला तिला काहीतरी बोलावं वाटत होतं, पण कसं ते काही कळत नव्हतं. मग आवरून होताच ती खाली डायनिंग हॉलमध्ये निघून गेली, आणि तोही त्याची लॅपटॉप बॅग घेऊन खाली आला.
टेबलवर नेहमीप्रमाणे नाश्त्याची लगबग होती आणि घरातले सगळेच तिथं उपस्थित होते. दादासाहेब पेपर वाचत होते. एका बाजूला श्रीकांतराव आणि गायत्री बसले होते, तर दुसऱ्या बाजूला मनीष काका आणि निधी काकूंची काहीतरी कुजबूज सुरू होती. क्षितीही तिच्या फोनमध्ये डोकं खुपसून नाश्ता करत होती. वरून वेगाने आलेल्या कार्तिकने नेमका त्याच खुर्चीला हात लावला जिला गार्गीने हात लावलेला. तसं दोघांचं एकमेकांकडे लक्ष गेलं, पण एकमेकांवर नजर येताच त्याने नजर चुकवत बसतो असं पुटपुटत आणि दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसला. सिद्धूने एव्हाना कार्तिकला ब्लॅक कॉफी दिली. मग एका हातात कॉफीचा मग घेऊन दुसऱ्या हाताने आयपॉडवर काहीतरी चेक करत राहिलेला. गायत्रीला मात्र आता गार्गीचा नेहमीपेक्षा जास्तच राग येत होता, कारण कार्तिक तिच्यामुळे बदलतोय याची जाणीव तिला झालेली. तिने गार्गीकडे नेहमीसारखाच एक नापसंतीचा कटाक्ष टाकला, पण गार्गीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सिद्धूने गार्गीला आणि कार्तिकलाही नाश्ता वाढलेला. गार्गी आता शांतपणे नाश्ता करत होती. डायनिंग टेबलवर सगळ्यांचा आवाज आणि गप्पा सुरू होत्या, पण गार्गी आणि कार्तिकमध्ये मात्र एक वेगळी शांतता होती जी फक्त त्या दोघांना जाणवत होती. नाश्ता आटोपून गार्गी नेहमीप्रमाणे तिची पर्स उचलून उठली आणि ती आता बाहेर जायला निघाली आहे पाहून कार्तिकही उठला आणि तिच्या पाठोपाठ बाहेर आला. कार्तिकला पाहताच शंकर गाडी काढण्याच्या तयारीत होता, जो पटकन पुढे आला आणि त्याला कारचं डोअर उघडून दिलं. पण कार्तिकचं लक्ष गार्गीकडे होतं. त्याने एकदम तिला आवाज दिला, गार्गी. त्याचा आवाज ऐकून ती थांबली आणि त्याच्याकडे वळली. काय? माझ्याकडे काही काम आहे का? मी सोडतो तुला, बस कारमध्ये. तू सोडणार मला? पण का? मी समजले नाही. ती हाताची घडी घालत हसत म्हणाली, हे बघ, आजपासून मी सोडत जाईन. काय एक टर्न तर घ्यायचं आहे आणि इनामदारांच्या सुनेने असं ऑटोने जायचं मला जरा अयोग्य वाटतंय. ओ मिस्टर कार्तिक, गेले 2 महिने झालं माझी मी अशीच जाते, मग आजच का अशी मेहरबानी? तिने त्याला थेट प्रश्न केला. तिला त्याचं वागणं असं का अचानक बदलू लागलं याचं कारण माहिती होतं, पण ते कारण तिला त्याच्या तोंडून जाणून घ्यायचं होतं. तसा त्याचा हात कपाळ रगडायला गेला. हो, पण तेव्हा माझ्या लक्षात आलं नव्हतं. माझ्याकडे उगाच वेळ नाहीये वेळ घालवायला. प्लीज बस कारमध्ये पटकन, तो म्हणाला आणि डायरेक्ट कारमध्ये जाऊन बसला. गार्गीला आता आतल्या आत हसू आलं. सुधारणार नाही हा माणूस. कार्तिक इनामदार आहे तो. त्याने मान्य केलं तर त्याचा इगो रॉकेटसारखा खाली नाही का येणार. ती उपहासाने मान हलवत काहीच न बोलता शांतपणे त्याच्या सोबत जाऊन कारमध्ये बसली. कार आता पुण्याच्या सकाळच्या ट्रॅफिकमधून पुढे सरकत होती. गाडीच्या आत एक विलक्षण तरीही हवीशी वाटणारी शांतता पसरली होती. कार्तिकने नेहमीप्रमाणे आपला लॅपटॉप उघडून मांडीवर ठेवला होता. त्याची बोटं कीबोर्डवर सवयीने फिरत होती, पण त्याचे डोळे मात्र स्क्रीनवर स्थिर नव्हते. तो अधूनमधून डोळ्यांच्या कोपऱ्यातून गार्गीकडे चोरून पाहत होता. गार्गी मात्र शांतपणे कारच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. बाहेर वेगाने मागे पडणारी झाडं आणि गाड्या तिच्या डोळ्यांसमोरून जात होत्या, पण तिच्या मनात मात्र कार्तिकचाच विचार सुरू होता. काय माणूस आहे हा? काल रात्री मला घरी आणण्यासाठी चक्क दादासाहेबांचं नाव घेऊन खोटं बोलला. चक्क माझ्या सक्सेससाठी फक्त घरात गुलाबजाम बनवण्याची ऑर्डर दिली आणि आता तर काय म्हणे आजपासून दररोज सकाळी चक्क स्वतःहून सोडायला येणार. कुठल्या दिशेला सूर्य उगवत आहे आता मलाच कळेना झालंय. आणि वरून कारण काय तर म्हणे मी तिकडूनच जाणार आहे. इनामदारांची सून ऑटोने जाणं अयोग्य म्हणून. किती खोटं बोलावं एखाद्याने. त्याला कळत नाही का की मला डोळे आहेत आणि आता मला सगळंच समजत आहे, तरीही हा खोटा हाव का आणतोय? आतून तर काळजी घ्यायची आणि वरून हा खडूसपणाचा मुखवटाही सोडायचा नाहीये. अवघड आहे बाबा. गार्गी मनातल्या मनात विचार करत होती. वाऱ्याच्या झुळकीने तिची एखादी बट चेहऱ्यावर येत होती आणि ती सवयीने कानामागे ढकलत होती. कार्तिक हे सगळं शांतपणे चोरट्या नजरेने पाहत होता आणि मनाच्या खोल कप्प्यामध्ये साठवून घेत होता. काही वेळातच कार गार्गीच्या बुटीकसमोर येऊन थांबली. गार्गी भानावर आली. तिने आपली पर्स सावरली आणि दार उघडून ती बाहेर पडली. तिने सहज वाकून आत कार्तिककडे पाहिलं. थँक्स, ती एका फॉर्मल आवाजात म्हणाली आणि वळणार तेवढ्यात कार्तिकचा तो नेहमीचा रुबाबदार आणि करारी आवाज आला. आणि हो, संध्याकाळी ठीक 7:45 वाजता तयार राहा.
मला वेळ लावलेला आवडणार नाही. गर्गी जागीच थांबली. तिने आश्चर्याने पुन्हा वाकून त्याच्याकडे पाहिलं. काय काय म्हणजे संध्याकाळी तू मला न्यायला पण येणार आहेस? ओ माय गॉड. तिच्या डोळ्यात आता एक मिश्किल चमक होती. तिला त्याला आणखीन काहीतरी चिडवायचं होतं खरं तर. मिस्टर कार्तिक, आर यू ओके ना? ती असं काहीसं बोलणार होती, पण पुढच्या सेकंदाला गार्गीच्या समोरच कारची काच वर गेली आणि गाडी तिथून वेगाने पुढे निघून गेली. गार्गी तिथेच उभी राहून जाणाऱ्या कारकडे पाहत राहिलेली. तिच्या ओठांवर आता एक मोठं आणि गोड हसू उमललं होतं. कार्तिक इनामदार, तुम्ही कितीही लपवा, पण आता मला तुमचे हे सगळे बहाणे चांगलेच समजायला लागलेत. बघूया ना आणखी किती दिवस लपवताय. ती स्वतःशीच पुटपुटली आणि एक दीर्घ श्वास घेत हसतच बुटीकमध्ये वळली. इकडे कार्तिक आणि गार्गीमध्ये एक न बोलता येणारी पण स्पष्ट जाणवणारी ओढ निर्माण होत होती. दोघांचा इगो आणि तो सोफा क्लॉस त्यांच्यात भिंत बनून उभा असला तरीही चोरून पाहणाऱ्या त्या नजरा बरंच काही सांगून जात होत्या. पण या शांततेच्या आणि हळूवार फुलत जाणाऱ्या प्रेमाच्या पडद्यामागे इनामदार विलामध्ये एक मोठं वादळ आकार घेत होतं. विलाच्या एका कोपऱ्यात असलेल्या मनीष आणि निधीच्या रूममध्ये एक वेगळंच आणि भयानक कटकारस्थान शिजत होतं. निधी आता पुढच्या आठवड्यात लंडनहून परत येणाऱ्या श्रेयांशीच्या स्वागताची तयारी करण्यात बिझी होती, पण तिचं लक्ष वारंवार खिडकीबाहेर शून्यात नजर लावून उभ्या असलेल्या मनीषवर जात होतं. मनीषच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि थंड स्मित होतं. श्रिया येते पुढच्या आठवड्यात. मला इतका आनंद झालाय ना. इतक्या दिवसाने तिला असं समोर पाहणारे मी. तिची रूम नीट करायला सांगितलंय मी महादूला. आणखी काही राहिलं तर नाही ना? निधीने शांतता भंग करत म्हटलं. मनीषने हळूच मान वळवली आणि त्याचे डोळे एखाद्या शिकाऱ्यासारखे चमकत होते. आनंदी तर मीही खूप आहे निधी, कारण श्रियाचं येणं तर फक्त एक सुरुवात आहे. खरा खेळ तर त्यानंतर सुरू होईल. मनीषचा आवाज एकदम संथ पण विषारी होता. निधी त्याच्या जवळ गेली. म्हणजे तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय मनीष? ते आता तू कार्तिकच्या बर्थडे दिवशी पाहशील. त्याचा बर्थडे म्हणजे बाबा लगेच जंगी पार्टी ठरवतील, मला खात्री आहे. मग मी बरोबर डाव खेळणार आणि यावेळी त्याला खुद्द दादासाहेबही वाचू शकणार नाहीत. ओ वाव, पण मग तुम्ही यावेळी सगळं नीट प्लॅन केलंय ना मनीष? बघा नाही तर. बी पॉझिटिव्ह निधी. आणि माझा प्लॅन तुझ्यासारखा निश्चितच नाही. यावेळी कार्तिकला CEO पद सोडावंच लागेल. पण काय हो, आजकाल कार्तिकला काय झालंय? जरा वेगळंच वागतोय नाही? आणि ती गार्गी, मला वाटलेलं तिला बाबा नाही जाऊ द्यायचे मुंबईला, पण जाऊ दिलं. तोही माझा प्लॅन फिसकटलाच. पण काही म्हण मनीष, एक मात्र आहे, तिची मर्जी तर मी सांभाळण्यात यशस्वी झाले. उद्या तिला आपल्या बाजूने वळवायचं म्हटलं तरी तिला वळवणं माझ्या डाव्या हाताचं काम आहे. आणि बघ ना, कार्तिकाने ती वेगळे झोपतात म्हणे. हीच दरी आता मेंटेन करायला हवी. मनीषने एक कुत्सित हसत निधीला मध्येच थांबवलं. निधी, तू ना फक्त वरवरचं बघते आहेस. मी पानं आणि फांद्या छाटण्यात वेळ नाही घालवणार आहे. मी थेट मुळावर घाव घालण्याची तयारी करतोय. बस आता कार्तिकच्या बर्थडेची वाट पाहतोय मी. त्याच्या आवाजातील तो आत्मविश्वास बघून निधीच्या डोळ्यात चमक आली आणि थोडी धाकधूकही दिसली. तिने अधीरतेने विचारलं, काय म्हणजे काय करणार आहात तुम्ही मनीष? आणि वाढदिवसाच्या दिवशीच का? मनीषने खिडकीचा पडदा बाजूला करत विलाच्या भव्यतेकडे एक नजर टाकली, कारण त्याच दिवशी सगळ्यांची नजर त्याच्यावर असेल. दादासाहेब, घरातले सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि शहरातले मोठे लोक सगळे कार्तिकचं आणि त्याच्या त्या परफेक्ट इमेजचं कौतुक करत असतील. आणि नेमक्या त्याच वेळी जेव्हा तो त्याच्या यशाच्या सर्वात वरच्या पायरीवर असेल, तेव्हा मी त्याला असा काही खाली खेचेन की त्याचा तो आदर्श असल्याचा मुखवटा कायमचा फुटून जाईल. तो स्वतःलाही सावरू शकणार नाही. अहो, पण तुम्ही करणार तरी काय आहात? निधीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. मनीषने तिच्याकडे पाहून एक गूढ आणि भयानक हास्य केलं. ते आता तू त्याच दिवशी पहा. यावेळचा प्लॅन अजिबात खाली जाणार नाही. कार्तिक इनामदारच्या आयुष्यातला हा सर्वात अविस्मरणीय वाढदिवस ठरेल, हे नक्की. मनीषच्या त्या शब्दात असा काही ठामपणा होता की निधीच्याही गालात कुचित हसू आलं. कार्तिक आणि गार्गीच्या अजाणतेपणी त्यांच्या आयुष्यात असं एक वादळ धडकणार होतं ज्याची त्यांनी साधी कल्पनाही केली नव्हती.
आजचा भाग इथेच संपलेला आहे. मनीषने आता हे काय कटकारस्थान प्लॅन केलं असेल आणि त्यामुळे कार्तिक आणि गार्गीमध्ये काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.